कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन न केल्यामुळे तब्बल 3 दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला 9,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात बुधवारी मनपाच्या पथकाने ही कारवाई केली आहे। अमरावतीमध्ये सध्या कोरोना बाधितांचा आकडा जरी कमी होत आहे तरी अजूनही परिस्थिती नियंत्रणात आली नाही। त्याकरिता त्रिसूत्रीचे पालन व्हावे, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन नागरिकांनी करावे यासाठी शहरात मनपाच्या वतीने 20 पथके स्थापन करण्यात आले आहे। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून गर्दी होत आहे। यावर संबंधित कार्यालयाच्या वतीने कुठलेही नियंत्रण नव्हते। 10 मार्चला अचानक मनपाच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सह दुय्यम निबंधक कार्यालय आणि सेतू कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या मुद्रांक विक्रेते, नागरिक सेतू कार्यालयातील कर्मचारी, नागरिक यांच्यावर देखील मनपाच्या पथकाने कारवाई केली आहे। ही कारवाई मनपाचे पशुसंवर्धन अधिकारी सचिन बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। या कारवाईबाबत माननीय आयुक्त महानगरपालिका यांच्या आदेशानुसार सदर सब रजिस्टर ऑफिसमध्ये नेहमी वर्दळ असून या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्याची तक्रारी होती। त्यानुसार माननीय आयुक्त यांनी आदेश दिले। त्यानुसार आम्ही पथकाने पाहणी केली, व्हिडिओ चित्रीकरण केलं। त्यानुसार ह्या ऑफिसचे जे प्रिमायसेस आहे, ही प्रिमायसेस ज्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत त्यांनी या लोकांना शिस्त लावणं अपेक्षित असून कोरोनाचे जे काही कोविड बिहेवियर आहे आणि कोविड बिहेवियरला अनुसरून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरता महानगरपालिकेचा जो दंड आहे तो दंड आम्ही त्यांना केलेला आहे। सोशल डिस्टन्सिंग बाबत 3,000 रुपयाचा दंड आहे। प्रत्येकी आम्ही 3,000 रुपये दंड त्यांना केलेला आहे आणि यानंतर त्यांना आम्ही वॉर्निंगही दिलेली। हेच वर्तणूक त्यांची पुन्हा असली यापैकी जास्त दंड करण्यात येईल आणि माननीय जिल्हाधिकारी माननीय आयुक्त यांच्याकडे त्यांना नोटिसेस इश्यू करून कारणे दाखवून नोटिसेस देण्यात येईल। परंतु रोख स्वरूपात दंड वसुलीचे आदेश असताना सुद्धा अधिकाऱ्यांना फक्त दंडाची पावती देण्यात आली आहे, मात्र दंड वसूल करण्यात आला नाही, हे विशेष। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।